आज आपण एकदा बनवून अगदी वर्षभरासाठी स्टोअर करता येईल असा हा अगदी झटपट बनवून तयार होणारा बटाटा कीस बनवत आहोत। त्याचबरोबर हा बटाटा कीस तुम्ही महाशिवरात्रीसाठी देखील आजच बनवून ठेवू शकता। त्याचबरोबर वर्षभरासाठी देखील हा तुम्ही बटाटा कीस एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणाल ना तर हा बटाटा कीस अगदी पांढऱ्या शुभ्र रंगावर छान असं या ठिकाणी क्रिस्पी बनवून तयार झालेला आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। त्याचबरोबर बटाटा कीस करण्यासाठी बटाटा कशा पद्धतीने किसावा हे सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून असा लांब सडक असा हा कीस तयार होतो। तळताना देखील तो कशा पद्धतीने तळावा जेणेकरून त्यामध्ये क्रिस्प येईल आणि त्याचबरोबर पांढरा शुभ्र रंग यावा, यासाठी हा बटाटा कीस कशा पद्धतीने करावा यासाठीच्या संपूर्ण टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण महाशिवरात्री स्पेशल त्याचबरोबर उन्हाळी वाळवणातील आजचा आपण हा उपवासाचा बटाटा कीस बनवत आहोत आणि अगदी पांढरा शुभ्र छान असा क्रिस्पी बटाटा कीस आज आपण तयार करत आहोत। बटाटा कीस करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या आकाराची बटाटा घेतलेला आहे, साधारणतः 5 बटाटा मी घेतलेला आहे। त्यानंतर या बटाट्याची जी वरील साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची। आता चिप्स करण्यासाठी जेव्हा आपण बटाटा वापरतो ना त्यासाठी खूप मोठ्या साईजचाच बटाटा असायला हवा असं आपण म्हणतो, परंतु बटाटा कीस करण्यासाठी मोठ्याच साईजचा असायला हवा असं काही नाही, मध्यम आकाराचा असला तरीही चालेल। त्याचबरोबर बटाट्याची सर्व साल काढून झालेली आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला इंदोरी बटाटा मिळाला ना तर अवश्य तो वापरा। मी हा रोजचा रेग्युलर जो पिवळ्या रंगाचा बटाटा असतो तोच घेतलेला आहे। त्यानंतर अगदी मोठं छिद्र असलेली किसणी घ्यायची। हा बटाटा कीस जर तुम्हाला खूप लांब सडक त्याचबरोबर थोडासा जाडसर हवा असेल ना तर अशा पद्धतीने अगदी मोठं छिद्र असलेली किसणी घ्या। त्याचबरोबर हात उचलून तुम्हाला हा बटाटा कीस करायचा आहे। एकाच वेळेस बटाटा ठेवल्यानंतर पुढं मागं बटाटा न हलवता बटाटा किसणीवर किसताना तुम्हाला हात उचलून तो बटाटा किसायचा आहे, जेणेकरून छान असा लांब सडक असा हा कीस तयार होतो। आणि जाड छिद्राची जर तुम्ही किसणी घेतली ना तर तो बटाटा सुकल्यानंतर देखील जास्त बारीक असा होत नाही, त्याचा भुगा देखील कमीत कमी होतो। हे पहा, सर्व बटाटा आपला किसून झालेला आहे आणि बटाट्याचा कीस पाहू शकता किती छान असा झालेला आहे। अर्धा तासानंतर पाण्यामध्ये ठेवलेलं होता, पाण्यामध्ये खूप सारं स्टार्च तयार झालेलं होतं, ते सर्व पाणी काढून टाकलं आणि अशा पद्धतीने छिद्र असलेली चाळण घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये हा कीस टाकायचा आणि 7 ते 8 मिनिटं छान असा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा। जेवढा जास्त धुवून घेता येईल तेवढा जास्त धुवून घ्या, जेणेकरून त्यामधील जे स्टार्च आहे ना ते सर्व निघून जाईल आणि तयार होणारा तुमचा बटाटा कीस छान असा पांढऱ्या शुभ्र रंगाचा तयार होईल। हे पहा, अशा पद्धतीने अगदी 7 ते 8 मिनिटं जेवढा जास्त धुवून घेता येईल तेवढं जास्त धुवून घेणार आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे खूप वेळ असेल तर तुम्ही अगदी पाण्यामध्ये हा बटाटा कीस ठेवून 10-10 मिनिटाच्या अंतराने तुम्ही ते पाणी चेंज करू शकता। अशी प्रोसेस तुम्हाला 7 ते 8 वेळेस फॉलो करावं लागेल। त्यामुळे अशा पद्धतीने अगदी 5 ते 7 मिनिटं छान असं चोळून हा कीस धुवून घ्या, जेणेकरून पटकन ही प्रोसेस तुमची तयार होईल। त्यानंतर पातेल्यामध्ये मी हा सर्व कीस टाकलेला आहे आणि त्यामध्ये पाणी सोडलेलं आहे। आता पातेलं गज भरून आपण एवढं पाणी घेतलेलं आहे, कीस बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी पाहू शकता किती स्वच्छ असं आहे। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून मी रात्रभरासाठी ठेवलेलं होतं। त्यानंतर सकाळी आपण हा कीस घेतलेला आहे त्यावर छान असा तुरटीचा खडा 1 ते 2 मिनिटासाठी छान असा फिरवून घ्यायचा, जास्त वेळ नाही, अगदी 1 ते 2 मिनिटासाठी फिरवायचा। त्यानंतर आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ना त्यामध्ये देखील आपल्याला ही तुरटी छान अशी 1 ते 2 मिनिटं फिरवून घ्यायची। त्यानंतर तुरटी फिरवल्यानंतर आपण हा कीस हलकासा हलवून घेतलेला आहे। त्यानंतर जेवढा कीस आहे ना त्यापेक्षा 2 ते 3 पट पाणी जास्त टाकायचं, त्यामध्ये देखील हलकीशी आपण तुरटी फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता पाणी छान असं गरम होऊन द्यायचं आहे, गरम पाण्यामध्येच हा कीस टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकता छान असं पाणी गरम झालेलं आहे, त्यामधील जे मीठ आहे ना ते पूर्णपणे विरघळलेलं आहे। या स्टेजला आपण जो कीस पाण्यामध्ये ठेवलेला होता तो कीस यामध्ये टाकणार आहोत। या ठिकाणी पांढरा शुभ्र हा बटाट्याचा कीस होण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे
जेवढा तुम्ही बटाटा स्वच्छ धुवून घ्याल, जेवढं त्यातील स्टार्च आहे तेवढं सर्व काढून घ्याल, तेवढा तुमचा बटाट्याचा किस हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा होतो. त्याचबरोबर अशा पद्धतीने जाडसर आपण हा बटाटा किसला ना, त्याचा भुगा देखील खूप कमी असा होतो. हे पहा, आणि तळताना तो पटकन तेलामध्ये लाल होत नाही. यासाठी थोडासा जाडसर किस ठेवा आणि किस शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हलकेसे 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला हा किस या ठिकाणी शिजवून तयार होतो. अगदी तुम्ही खूप बारीक साईजमध्ये, लहान साईजमध्ये जर किसलेला असेल, बटाट्याचा किस केलेला असेल, तर 3 ते 4 मिनिटांमध्येच तुमचा हा किस शिजवून तयार होतो. परंतु मी खूप मोठ्या साईजमध्ये आणि जाडसर असा हा किस बनवलेला आहे, त्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिटे एवढा वेळ मला लागलेला आहे. 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. आपण हा किस त्यामधून काढून घेणार आहोत आणि छिद्र असलेल्या एका झाकणीमध्ये असेल किंवा या ठिकाणी एका बाउलमध्ये मी हा सर्व किस काढून घेत आहे, जेणेकरून त्यातील सर्व जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सर्व ड्रेन होईल. त्यानंतर आपल्याला किस हा सुकवण्यासाठी ठेवायचा आहे. आता या छिद्र असलेल्या झाकणीमध्ये या बाउलमध्ये मी साधारणतः अर्ध्या तासासाठी ठेवलेलं होतं. त्यामधील जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते सर्व निघून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण प्लास्टिकच्या कागदावर हा सर्व किस छान असा उन्हामध्ये पसरवून वाळवून घेणार आहोत. आता हा साधारणतः 1 ते 1.5 दिवसामध्ये छान असा तयार होतो. त्यानंतर हे पहा, अगदी वाळवून आपला किस या ठिकाणी बनवून तयार झाला आहे. साधारणतः एवढा किस तयार झालेला आहे आणि अजिबात भुगा झालेला नाही. छान असा लांब सडक असा हा पांढरा शुभ्र किस तुम्ही पाहू शकता. हाताने देखील छान असा सहज भुगा होतो, इतका छान असा वाळून तयार झालेला आहे. आता हा किस तुम्हाला मी तळून दाखवते. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. थोड्याशा या ठिकाणी आपण टिप्स यूज केल्या तर किस हा अगदी पांढरा शुभ्रच तयार होतो. त्याचबरोबर हा किस तळण्यासाठी तेल छान असं कडकडीत गरम असावं. आता सुरुवातीला मी टाकलं त्यावेळेस तेल पाहिजे तेवढं गरम नव्हतं, त्यामुळे किस छान असा फुगलेला नाही. परंतु आता मात्र तेल छान असं गरम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा किस आपला फुललेला आहे. त्याचबरोबर पांढऱ्या शुभ्र रंगावर आपला हा किस या ठिकाणी तळून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व किस आपण तळून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत, खूप साऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या असतील. त्याचबरोबर इथून पुढे आपण थंड पेयाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहणार आहोत. त्या सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर कविताच किचनचं आपलं कांदा लसूण हे प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे. ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचा नंबर देणार आहे, व्हॉट्सअप नंबर देणार आहे. त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला ऑर्डर करू शकता. हे पहा, छान पांढरा शुभ्र रंगावर आपला हा किस या ठिकाणी तळून तयार झाला आहे. खूप क्रिस्पी असा हा किस तळून तयार झालेला आहे. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आजच आपण हा किस बनवून ठेवला. तर उपवासासाठी आपल्याला हा किस ऐतेवेळी अगदी झटपट तळून तयार करता येतो. त्यामुळे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा, छान असा आपला बटाट्याचा किस या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.